नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझमवर. तर मित्रांनो, आज आपण एक अशा जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. होय मित्रांनो, आपण बोलणार आहोत बीड जिल्हा. हा जिल्हा त्याच्या समृद्ध इतिहास, नैसर्गिक सौंदर्य, कृषी वैशिष्ट्य आणि धार्मिक स्थळांसाठी ओळखला जातो. हा जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला असून इथली संस्कृती आणि परंपरा तुम्हाला मोहित करतील. चला तर मग या जिल्ह्याच्या आकर्षक प्रवासाला सुरुवात करूया. बीड जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आणि रोमांचक आहे. हा जिल्हा प्राचीन काळापासून विविध राजवंशाच्या आधिपत्याखाली राहिला आहे. प्राचीन काळात या भागाला भीर म्हणून ओळखले जायचे. हे नाव दिल्ली सल्तनतच्या मोहम्मद तुगलकने दिले होते. पुरातत्वीय पुराव्यानुसार इसवी सन 1173 पर्यंतचा इतिहास इथे सापडतो. यादव राजवंशाच्या देवगिरी येथील राजकर्त्यांनी येथे राज्य केले. त्यानंतर चालुक्य आणि यादव राजवंशाचा प्रभाव इथे दिसतो. 14व्या शतकात तुगलक राजवंशाने या भागावर विजय मिळवला आणि मुस्लिम राज्याची सुरुवात झाली. बीड जिल्ह्याचा इतिहास रोमांचक युद्धे, राजवंश आणि सांस्कृतिक बदलांनी भरलेला आहे. बहमनी सल्तनत, नंतर अहमदनगर सल्तनत आणि मोगल साम्राज्याच्या आधिपत्याखाली हा भाग आला. 1724 मध्ये हैदराबाद संस्थानचा भाग झाला आणि निजामांच्या राज्यात समाविष्ट झाला. निजामांच्या राज्यात बीड जिल्हा मराठवाडा भागाचा एक महत्त्वाचा भाग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात इथे सामाजिक आणि राजकीय अशांतता होती. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा भाग निजामांच्या ताब्यात राहिला. 1948 मध्ये भारतीय सैन्याने निजामाविरुद्ध लढा देऊन मराठवाडा मुक्त केला. त्यानंतर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याने हा भाग बॉम्बे राज्यात समाविष्ट झाला आणि 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा बीड जिल्हा महाराष्ट्राचा भाग बनला. इतिहासाच्या या प्रवासामध्ये बीड जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले आणि वास्तू उभ्या राहिल्या. उदाहरणार्थ कंकलेश्वर मंदिर हे यादव काळातील आहे, जे शिवभक्तीची कहाणी सांगते. एक गरीब ब्राह्मणाने शिवाची भक्ती केली आणि त्याला 1000 सोन्याच्या भांड्याचा खजिना मिळाला, अशी कथा आहे. हा इतिहास बीडला एक रहस्यमय आणि आकर्षक जिल्हा बनवतो. आजही इथल्या भिंती, दरवाजे आणि प्राचीन अवशेष इतिहासाच्या साक्षी आहेत. हा जिल्हा केवळ इतिहासाचा नाही, तर सांस्कृतिक वारसांचा खजाना आहे. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात मध्यभागी वसलेला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 10,693 चौरस किलोमीटर आहे, जे महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. हा जिल्हा उत्तरेला संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांनी, पश्चिमेला अहिल्यानगर, दक्षिणेला धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांनी आणि पूर्वेला परभणी जिल्ह्याने वेढलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत, ज्यामध्ये बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, गेवराई, अंबेजोगाई, वडवणी, कैज, धारूर, परळी आणि माजलगाव हे तालुके आहेत, ज्यात ग्रामीण आणि शहरी भाग समाविष्ट आहेत. जिल्ह्यातील मुख्य पर्वतरांगा बालाघाट पर्वतरांग आहे, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. ही रांग जिल्ह्याला 2 भागामध्ये विभागते, उत्तरेकडील गंगथडी भाग आणि दक्षिणेकडील घाट बालाघाट भाग. ही रांग डेक्कन पठारांचा भाग आहे आणि इथे खडकाळ आणि डोंगराळ प्रदेश आहे. या रांगेच्या स्रोतांमधून अनेक नद्या उगम पावतात. बीड जिल्ह्यातील मुख्य नद्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतात. मंजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे आणि जिल्ह्यातील मुख्य जलस्रोत आहे. इतर नद्या म्हणजे सिंदफणा, बिंदुसार, सरस्वती आणि वान नद्या. या नद्या जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत, पण पावसावर अवलंबून असल्याने दुष्काळाची समस्या नेहमीच उद्भवते. जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे, ज्यामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान 600 ते 700 मिमी आहे. मित्रांनो, बीड जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. क्षेत्रफळानुसार तो राज्यातील 2ऱ्या क्रमांकाचा आहे, म्हणजेच अहिल्यानगर नंतर 2ऱ्या नंबरला बीड जिल्ह्याचा नंबर येतो. पण त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख. इथे अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, जे ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच हा जिल्हा कापूस उत्पादनासाठी कॉटन हब म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बीड सीताफळ साठी GI टॅग मिळवलेला आहे. 2016 मध्ये बीड सीताफळाला भौगोलिक संकेत मिळाला, जो महाराष्ट्रातील 19वा उत्पादन आहे. इथली डोंगराळ आणि खडकाळ जमीन सीताफळ उत्पादनासाठी आदर्श आहे.
हा जिल्हा दुष्काळग्रस्त असला तरी कृषी आणि उद्योगामुळे येथील अर्थव्यवस्था मजबूत आहे. तसेच इथे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे. बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास चांगला आहे. मुख्य शैक्षणिक संस्था म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय. येथील प्रमुख संस्था आहेत बाल भीम महाविद्यालय बीड, मिलिया आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बीड, खोलेश्वर महाविद्यालय अंबेजोगाई, योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई, MSP महाविद्यालय माजलगाव, वैद्यनाथ महाविद्यालय परळी, नवगण महाविद्यालय बीड. इथे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कला विज्ञान महाविद्यालय आहेत. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचा साक्षरता दर 73.53% आहे, ज्यामध्ये पुरुष साक्षरता 83% आणि स्त्री साक्षरता 63% आहे. 2026 पर्यंत हा दर वाढून 80%च्या आसपास असावा, कारण शैक्षणिक कार्यक्रम इथे वाढलेले आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या आणि स्त्री पुरुष अनुपात 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 25,85,000 आहे, ज्यामध्ये शहरी लोकसंख्या जवळपास 20%, घनता 242 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. येथील स्त्री पुरुष अनुपात 916 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहे. 2026 पर्यंत येथील लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या आसपास असावी. वाढीचा दर विचारात घेता जिल्ह्यामध्ये 84% हिंदू, 12% मुस्लिम आणि इतर धर्म आहेत. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा देखील चांगल्या प्रमाणात आहे. येथील मुख्य रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल बीड, जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा भाग आहे. इतर उपजिल्हा रुग्णालय अंबेजोगाई, परळी, केज, ग्रामीण रुग्णालय, आष्टी, गेवराई इत्यादी खाजगी रुग्णालयही आहेत, जसे कमलनयन बजाज हॉस्पिटल. बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी आधारित आहे. येथील मुख्य उद्योग आहेत साखर कारखाने, कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स, तेल गिरण्या, दुग्ध व्यवसाय. इथे 20 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत, जे ऊस उत्पादकांना रोजगार देतात. कापूस उद्योग मोठा आहे, ज्यामध्ये कापूस प्रक्रिया आणि निर्यात होते. लघु उद्योगही बीडमध्ये वाढत आहे. शेती ही जिल्ह्याची मुख्य अर्थव्यवस्था आहे. येथील मुख्य पिके कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन, ऊस, सीताफळ आणि कापूस मोठ्या प्रमाणात घेतले जातात. डोंगराळ भागामध्ये सीताफळ उत्पादन प्रसिद्ध आहे. शेती पावसावर अवलंबून आहे, पण सिंचन प्रकल्प जसे बिंदुसारा धरण, जायकवाडी प्रकल्प मदत करतात. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. बीड जिल्ह्याला संतांची भूमी सुद्धा म्हणले जाते, ज्यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक असे भरपूर स्पॉट आपल्याला दिसून येतात. त्यापैकी काही ठिकाणांची नावे मी तुम्हाला आता सांगतो. कंकालेश्वर मंदिर, जे बीड शहरातच स्थित असे महादेवाचे मंदिर आहे. योगेश्वरी मंदिर, बीड पासून 50 किलोमीटर अंतरावर स्थित अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई मंदिर. परळी वैजनाथ मंदिर, जे परळी तालुक्यामध्ये स्थित असे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मंदिर आहे. धारूर किल्ला, बीड पासून 40 किलोमीटर अंतरावर धारूर तालुक्यात स्थित धारूर किल्ला. कपिलधार मंदिर, बीड पासून 60 किलोमीटर अंतरावर स्थित कपिलधार मंदिर. तसेच चौताडा धबधबा, जामा मशीद, खजाना विहीर, मनसूर शाह दर्गा, बिंदुसारा धरण असे अनेक धार्मिक व पर्यटन स्थळे बीडमध्ये आपल्याला दिसून येतात. वाहतुकीचा विचार केला तर बीड जिल्हा महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांशी चांगल्या पद्धतीने जोडला गेलेला आहे. बीडमध्ये आत्ताच नवीन रेल्वे स्टेशनची निर्मिती झाली असून अहिल्यानगर बीड रेल्वे सेवा सुरू झाली असून ती आता अहिल्यानगर बीड परळी अशा पद्धतीने जोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याला स्वतःचे एअरपोर्ट नाही, परंतु बीडला जवळील एअरपोर्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट तसेच लातूर एअरपोर्ट हे आहेत. मित्रांनो, बीड जिल्ह्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आपण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात राहता हे देखील आम्हाला नक्की सांगा. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.